जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. की जय. ब्रह्मणे सद्गुरु नारायण. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान मार्गदर्शक हिंदू धर्मरक्षक स्वामी महंत रामगिरजी महाराज यांचं आगमन श्री क्षेत्र थोर वाघागाव येथील महंत रामगिरी महाराज आश्रमामध्ये श्री दत्त भगवान मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी या ठिकाणी झालेला आहे. अक्षम सभायाभ्यंतर सुचे सर्वं शुचे पुंडरीकाक्ष प्रणतुः केशवादी स्मरणं ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा गोविंदाय ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संघर्षाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अदक्षजाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेंद्राय नमः ओम हरये नमः. श्री कृष्ण परमात्मने नमो नमः. नाम संवत्सरः शुभ नक्षत्रे शुभाग्रे यराः पूर्वकम्मः भूमिपूजनस्य विनियोगे प्रियरानम्मः यजमानस्य चित्तवृत्ति निरासन हेतवेव संकल्प विनियोगे. ओम विष्णवे नमः. विष्णुर्विष्णुमत्पुरुष विष्णुराज्ञा परिवर्तमानस्य अद्य ब्राह्मणे शेषतवराः कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवरसे भरतखण्डे जम्मुदिनकारन्देश गोदावर्याः दक्षिणद्रव्यं शलिवाहन शके एकोनाविशें 48 पराभवनां संवत्सरें दक्षिणायने वर्षा ऋतो मासे श्रावणमासे शुक्लपक्षाः तृतीयातिथौ शनिवासरे उत्तरा नक्षत्रः सिद्धयोगायाः ओम गजकर्णाय कन्या राशि स्थिते वर्तमाने चंद्राः कर्क राशि स्थिते सूर्याः कर्क राशि स्थिते देवगुरु विशिष्टयाः शुभान्तिकाः शुभ पुण्यतिथौ मनैतं मम अद्योः दिनेः मम हस्तेः मम नामेः आश्रमोपरि दत्तात्रेय देवता मंदिर उभारणी प्रीत्यर्थ गणपति वरुणः देवताः भूमिः पूजन पूर्वकः अहं करिष्येताः. हाथ जोड़ो गणपति बप्पा स्मरण करा. गणपति देवताभ्यो नमो नमः. आहमजाने गर्भधमात्मजास्ति गर्भधम्म कुलस्वामिनी स्मरणम् अम्बे अम्बिके अम्बालिके नमामि नयति गच्छन सत्यश्वकां सुभद्रिकां कां पीलवासिनीं गणपति देवताभ्यो नमो नमः. समर्पयामि. प्रारंभे विनंती करू गणपती विद्यालया सागरा. ओम पूर्वे यजुर्वेदाय नमः अवयामि स्थापयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः अवयामि स्थापयामि. पश्चिमे अथर्ववेदाय नमः अवयामि स्थापयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः अवयामि स्थापयामि. सुमंगलाय सुभाषस्थाय शासनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते. पाशपाणि नमस्तुभ्यं. पद्मिनी देवता स्थापनं यावत् तावत् त्वं सन्निधो भव. कलशवर्म देवताभ्यो नमो नमः. सुप्रतिष्ठा वरदा भवेत्. खड्ग पूजनम् ओम विश्वकर्म निर्मित यंत्र सामग्री पूजन पूर्वकम् पाद्यस्नानं समर्पयामि. एतावानस्य महिमा तो जायंश पुरुषः पादस्य शुभोदाय त्रिपादस्य मृदन्दिवे पाद्यो पाद्यं हस्तयो अर्घ्यं अर्घ्यान्द्रात्मस्नानं सिद्धोदकस्नानं समर्पयामि. पयस्नानं गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि. धूपमाग्रपयामि. दीपं दर्शयामि. चंद्रमा मनसो जात चक्षु सूरजो जायत कल्पना. प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समनाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमो नमः. नैवेद्यं समर्पयामि. नमस्करोमि. अनुसया पुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त दत्त दत्त. सद्गुरु गंगा गिरी महाराज की जय. गुरु नारायण महाराज की जय. आता उपस्थित सन्मान्य डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आपण समोर यावं. महाराज की जय.
सन्मान्य पंकज भैया, सन्मान्य आभारसे बापू, आपणही समोर यावं. महंत स्वामी विश्वनाथ गिरी महाराज, आपण या ठिकाणी श्रीफळ फोडावं. श्री क्षेत्र थोर वागलगाव येथील महंत रामगिरी महाराज यांच्या नावाने चालू असलेला हा आश्रम, आणि या आश्रमामध्ये आज 15 ऑगस्टचं भारत देशाचं स्वातंत्र्याचं औचित्य साधून श्री दत्त भगवान मंदिराचं भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बारसे बापू यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. सर्वात प्रथम जाहीर करतो, सर्वांनी टाळे वाजून या ठिकाणी स्वागत. आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला आजच्या 15 ऑगस्टच्या दिनाचं औचित्य साधून आज एक योगायोग म्हणावं लागन. गुरुवर्य महाराजांनी आपल्याला आज 15 ऑगस्टची तारीख दिलेली आहे. या दिनानिमित्त आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही वंदे मातरमनी करणार आहोत. यासाठी आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभा राहावं. वंदे मातरम. एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. जन वंदे मातरम, वंदे मातरम, सुजला सुफला मलयज शीतलम, सस्य श्यामलं मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, शुभ्र ज्योत्सना पुलकित यामिनी, फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी, सुवासिनी सुमधुर भाषिणी, सुखदं वरदं मातरं, वंदे मातरं, वंदे मातरं. रिलॅक्स. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे. मातरम. बैठेंगे. बैठला. महंत स्वामी रामगिरी महाराज हे श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला येथे मठाधिपती म्हणून गादीवर बसले आणि 3/4/2023ला महंत स्वामी विश्वनाथ गिरी महाराज श्री क्षेत्र वागलगाव या ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्या नावाने हा चालू केलेला आश्रम आहे. योगायोग 3/4/2009 आणि 3/4/2023 अशी सुंदर तारीख आहे आणि हा आश्रम देखील महाराजांच्याच नावाने या ठिकाणी चालू आहे. आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि मी या ठिकाणी स्वामी विश्वनाथ गिरी महाराज आपणास विनंती करतो की आपण आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान महंत रामगिरी महाराज यांचं संतपूजन आपण आश्रमाच्या वतीनं स्वामी विश्वनाथ गिरी महाराज आजच्या या कार्यक्रमासाठी हार घ्या कुठे ते फक्त थोर वागलगाव पंचक्रोशीच नाही तर श्रीरामपूर तालुका असेल, येवला असेल, कोपरगाव असो, गंगापूर असो, मी तर म्हणाल फक्त तालुके गाव नाही तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातून अनेक मान्यवर भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचं या आजच्या भूमिपूजन सोहळ्याला सहर्ष स्वागत करतो. आपल्या उपस्थितीबद्दल महंत रामगिरीजी महाराज आश्रमाच्या वतीनं, स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराजांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विश्वनाथ गिरी महाराजांना विनंती का आपण महंत रामगिरीजी महाराज यांचं संतपूजन आपल्या आश्रमाच्या वतीनं आणि उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या वतीनं या ठिकाणी संतपूजन होईल.
महाराजांचं संतपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्मान्य रमेश पाटील बोरनारे सर यांचं स्वागत देखील या ठिकाणी महाराजांचं स्वागत करताय. सन्माननीय आमदार रमेश पाटील बोरनारे सर या ठिकाणी महंत रामगिरी महाराजांचा संतपूजन करून आशीर्वाद घेत आहे. सन्माननीय अविनाश पाटील गलांडे यांना देखील या ठिकाणी महाराजांचं संतपूजन करून सन्माननीय कल्याण पाटील दांगोडे, सन्माननीय पंकज भैया ठोंबरे हे देखील या ठिकाणी महाराजांचं संतपूजन करून आशीर्वाद घेत आहे. सन्माननीय सुभाष काका तांबे सदस्य जिल्हा परिषद हे देखील महाराजांचं संतपूजन या ठिकाणी करताय. सन्माननीय अविनाश पाटील गलांडे आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे विश्वनाथगिरी महाराजांचं स्वागत आणि संतपूजन या ठिकाणी करताय. साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा या वृत्तीप्रमाणे आज आपल्यासाठी दिवाळी सण म्हटलं तरी चालल. अगदी आनंदमय खेळीमय वातावरणामध्ये श्री दत्त भगवान मंदिराचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी मी विश्वनाथगिरी महाराज यांना विनंती करतो की आपण तालुक्याचे आमदार आदरणीय बोरनारे सर यांचं सन्माननीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी मध्यवर्ती बँक यांचं या ठिकाणी आश्रमाच्या वतीनं महाराजांना विनंती करतो की आपण दिनेश भाऊंचं स्वागत करावं. सन्माननीय अविनाश पाटील गलांडे यांना सन्माननीय माझ्या वतीने स्वागत होईल. सन्माननीय हरिभक्तपरायण मधुकरजी महाराज आपलं पण या ठिकाणी आश्रमाच्या वतीने स्वागत होईल. मी स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज मठाधिपती महंत रामगिरी महाराज आश्रम वागलगाव, सन्माननीय कल्याणजी दांगोडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर, महाराज नादीकर, सन्माननीय हरिभक्तपरायण गोविंदजी महाराज मलिक यांचं पण या ठिकाणी आश्रमाच्या वतीने स्वागत होईल. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुभाष काका तांबे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय प्रभाकरजी बापू बारसे, सन्माननीय बाळासाहेबजी पवार आपलं देखील या ठिकाणी आश्रमाच्या वतीने स्वागत होईल. मी महाराजांना विनंती करतो सन्माननीय नानाभाऊ थोरातजी, सन्माननीय दीपक भाऊ हडके आपलं पण या ठिकाणी आश्रमाच्या वतीने स्वागत होईल. सर्वांचं स्वागत या ठिकाणी झालं असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. वेळ कमी असल्यामुळे सर्वांचाच या ठिकाणी आश्रमाच्या वतीने अर्थात यांचं संतपूजन करून, कारण की अगोदरच सांगितलं उपस्थित भाविक भक्त हे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, संभाजीनगर जिल्हा तिन्ही जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित आहे. सन्माननीय दत्तात्रय महाराज कपके यांचं पण या ठिकाणी स्वागत होईल. 15 ऑगस्ट या दिनी श्री क्षेत्र थोरवागलगाव येथील महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी श्री दत्त भगवान मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा आत्ताच महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज व श्री रमेश पाटील बोरनारे सर, आमदार वैजापूर विधानसभा, श्री अविनाश पाटील गलांडे जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, श्री दिनेश भाऊ परदेशी नगराध्यक्ष वैजापूर,
तथा उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी या भूमीचा थोडासा इतिहास सांगणं हे क्रमप्राप्त ठरतं. साधारणतः 1989-90ला ही भूमी या थोरवागल गावातील वैकुंठवासी जगन्नाथ पांडुरंग पाटील मोहीन, श्री चंद्रभान पांडुरंग पाटील मोहीन, प्रभाकर पांडुरंग पाटील मोहीन व श्री रामनाथ रंगनाथ पाटील मोहीन या कुटुंबाने यांचे आजोबा पांडुरंग पाटील मोहीन यांच्या स्मरणार्थ ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या चरणी अर्पण केली होती. या जमिनीवर साधारणतः 36 वर्ष आज पूर्ण होत आहे. या 36 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्री दत्त भगवान मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. परंतु या भूमिपूजनाच्या अगोदरही या जमिनीसाठी बरेच संघर्ष या ठिकाणी करावा लागला. मध्यंतरी काही महाराजांच्या आसपास असणारे व्यक्तिमत्व गावातीलही काही त्या ठिकाणी त्यात सहभागी होते. ही भूमी विकण्याचाही घाट मध्यंतरी घातला होता आणि ती भूमी विकलीसुद्धा होती. कोणीतरी संचेती म्हणून वैजापूरचे होते सर, त्यांच्या नावावरही ही भूमी झाली होती. परंतु आमच्या कुटुंबाला बेटाचं थोडीशी वक्रदृष्टी सहन करावा लागली. कोर्टातून महाराजांच्या नावानं आमचे बंधू रामनाथ पाटील यांच्या नावानं नोटीस पाठवली होती आणि ती नोटीस जेव्हा प्रत्यक्ष महाराजांच्या हातात पडली, कारण महाराजांना हा विषय पुरेसा माहिती नव्हता, मग महाराजांनी सांगितलं की कशाला हे कोटाने करताय म्हणे, कोण आहे ते संचेती, त्यांचे पैसे वापस देऊन टाका आणि ती जमीन पुन्हा ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या नावी पुन्हा करण्यात आली. त्यानंतर एक दैवी योग असा आहे, गुरुवर्य महाराजांची श्री क्षेत्र गोदाधाम मठाधिपती नियुक्ती ही 3/4/2009ला झालेली आहे. आणि योगायोग असा की आम्ही ग्रामस्थांनी महाराजांना बराच आग्रह केला. 4-6 वेळेस महाराजांकडे गेलो, स्वामी विश्वनाथगिरी महाराज यांना थोर वागलगाव आश्रमाला मागण्यासाठी. तर महाराजांनी जेव्हा संमती दिली आणि स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज यांचं थोर वागलगावला जे आगमन झालं तेही 3 तारखेला 4थ्या महिन्यातच झालेलं आहे. हा एक दैवी योग या ठिकाणी आपल्या नशिबी आहे किंवा साधल्या गेलेला आहे. 3/4/2023 रोजी महाराजांचं या ठिकाणी आगमन झालं. महाराजांनी गुरुवर्य महाराजांनी असाही प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही यांना घेऊन चालले, पण यांची राहण्याची व्यवस्था काय? तिथं तर शेतीसाठीच जमीन आहे. परंतु जवळपास 1-1.25 वर्ष महाराज थोर वागलगावला एका घरात राहिले. त्यानंतर या ठिकाणी जय बाबाजी भक्त परिवार यांनी एक कुटिया बांधून दिली. त्यानंतर 1 वर्षभर महाराज त्या कुटियात राहिले. त्यानंतर या ठिकाणी माननीय दानवे दादा अविनाश पाटील यांच्या माध्यमातून 7 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आणि आपल्याला समोर जे दिसतंय भक्तनिवास हे लोकसहभाग आणि त्या वर्गणीतून या ठिकाणी बांधण्यात आलं आणि त्यानंतर या ठिकाणी महाराज राहण्यासाठी आले. आणि आजचा विशेषतः आमच्या कुटुंबासाठी तर हा सुवर्ण क्षण आहे, कारण 36 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी हे भव्य दत्त मंदिराचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे. त्यानिमित्त उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आश्रमाच्या वतीनं स्वागत करतो. आणि सर बोलतो यानंतर तालुक्याचे नाही सर नाही ना यानंतर जिल्हा परिषद सदस्य पंकज भैया ठोंबरे यांनी विनंती का आपलं मनोगत व्यक्त करावं. पानवी खंडाळा येथून आलेले सर्व नाथ भक्त परिवार आपणास विनंती का आपण महाराजांचा संत पूजनासाठी समोर यावं. पानवी खंडाळा येथून आलेले नाथ भक्त परिवार महंत रामगिरीजी महाराज आणि महंत विश्वनाथगिरी महाराज यांचा संत पूजनासाठी आपण समोर यावं. आज आपल्या थोर वागलगाव या ठिकाणी आपले सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय रामगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे वैजापूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय बोरनारे सर, त्याचबरोबर वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी, जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय अविनाश भाऊ,
त्याचबरोबर तांबे काका, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती या ठिकाणी कल्याणभाऊ दांगोडे, जिल्हा परिषदचे या ठिकाणी सदस्य संजीव निकम थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी भेट देऊन गेलेत व जिल्हा परिषद आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय प्रभाकर बापू बारशे, समोर बसलेले सर्व भक्त परिवार, आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम मी मोहीन परिवाराचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो का त्यांनी या ठिकाणी ही जागा आश्रमासाठी या ठिकाणी दान केली, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने भगवानच्या मंदिराचे या ठिकाणी आपण भूमिपूजन आदरणीय महाराजांच्या हस्ते या ठिकाणी झालेत. मी जास्त काही बोलत नाही कारण वेळ बऱ्याच झाल्या, बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेत. फक्त महाराज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी शौचालयासाठी 10 लाख रुपये मी या ठिकाणी माझ्या वतीने या ठिकाणी दिलेलेच आहेत. त्याचप्रमाणे ज्यावेळेस महाराजांचं मंदिराचं बांधकाम करायचं सुचवलं होतं ते महाराजांना म्हणलं होतं, महाराज या ठिकाणी मंदिराचं तुम्ही ज्यावेळेस काम चालू करशाल ज्या मंदिराला त्या ठिकाणी ती खडी लागणार आहेत ती वैयक्तिक मी माझ्या वतीने जेवढी खडी लागेल मंदिराला ही सुद्धा या ठिकाणी देणार आहे. आणि राहिला पुढचा तर या ठिकाणी मूर्ती जी आपण आणणार आहे दत्त भगवानची त्यासाठी 1,51,000 रुपये या वैयक्तिक माझ्या वतीने या ठिकाणी आपल्याला सुपूर्द करण्यात येणार आहेत. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द होतो. धन्यवाद पंकज भैया. या ठिकाणी कापूस वाडगाव येथील काही मित्रपरिवाराने 51,000 रुपये या मंदिरासाठी दिले. रमेशजी निगळ, राजेंद्र गोरख निगळ, नामदेव पंडित, पंजाबराव आव्हाड, शांताराम राजगिरे, दादाभाऊ खरमाळे, दादाभाऊ तिपायते, अंकुश तिपायते, रामनाथ निगळ यांनी 51,000 रुपये रोख स्वरूपात या मंदिरासाठी दिले. त्यांचं मनापासून आभार. यानंतर सन्माननीय कल्याणजी दांगोडे, सभापती बाजार समिती वैजापूर. आज अत्यंत मंगलमय प्रसंगी या थोर वागलगाव या ठिकाणी होत असलेल्या भगवान दत्त भगवानाचं मंदिर आणि प्रजासत्ताक दिनाचा योग, त्यामुळं उपस्थित सर्व भक्त बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्याही शुभेच्छा देतो. ज्यांच्या हस्ते या मंदिराचं भूमिपूजन झालं असे मार्गदर्शनाखाली हे मंदिर होत आहे असे दत्त भगवान मंदिराचे आपले विश्वनाथ गिरीजी महाराज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे सर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मान्य डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, पंकज भाऊ, सुभाष काका तांबे, बारशे पाटील, सर्व उपस्थित मान्यवर, उपस्थित सर्व भक्तगण. आज घर बांधणं सोपं आहे परंतु मंदिर बांधणं फार अवघड झालेलं आहे. आणि या काळामध्ये हायवेवर एवढी मोठी जमीन देऊन मोहीन परिवाराने जे धार्मिक कार्य केलं खरोखरच उत्तम असं कार्य आहे. आणि आताच पंकज भाऊनी सांगितलं म्हणजे तसे सरकारी देणेकरी आपल्याकडे भरपूर आहेत महाराज, म्हणजे अविनाश पाटील हे आमदार साहेब आहेत, सरकारी माध्यमातून भरपूर येतील, परंतु समोर बसलेला उपस्थित असलेला हा जनसमुदाय आहे त्यांच्या कररूपाने या ठिकाणी होणारं दान निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात राहील आणि हे भव्य असं मंदिर वैजापूर या ठिकाणी उपस्थित राहील याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. परंतु मला जे काही आदेश मंदिर समिती देईल तेही मी मानेल असंच या प्रसंगी मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश अण्णा गलांडे पाटील आपल्याला संबोधित करतील. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं, ब्रह्मलीन हरिभक्तपरायण परमपूज्य नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र सरलाबेट गोदाधाम आश्रमाचे कुशल मठाधिपती, आपणा सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आज श्री क्षेत्र थोर वागलगाव या गावामध्ये परमपूज्य महाराजांच्या नावाने जो आश्रम या ठिकाणी आता उभा राहत आहेत आणि छोट्याशा लावलेल्या रोपट्याचा आता थोड्या दिवसामध्ये आपल्याला वटवृक्ष या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आणि म्हणून आज
या ठिकाणी दत्त मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि म्हणून या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून या ठिकाणी या भूमिपूजनाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय परमपूज्य रामगिरीजी महाराज, आपल्या या आश्रमाचे मठाधिपती स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय रमेश पाटील बोरनारे सर, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते, वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी या भागाचे जिल्हा परिषदचे सदस्य, आमचे सहकारी सन्माननीय पंकज भैया ठोंबरे, जिल्हा परिषदचे दुसरे सहकारी सन्माननीय सदस्य मिस्टर आमचे आदरणीय तांबे काका, व्यासपीठावर उपस्थित आमचे आदरणीय मामाश्री बाळासाहेब पाटील पवार उपस्थित, ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि माझ्याजवळ द्यायला काही नाही असे म्हटले, परंतु ते पण एक जबाबदार आहेत. मार्केट कमिटी सभापती तुम्ही असे आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे आदरणीय सभापती सन्माननीय कल्याणरावजी दांगोडे, व्यासपीठावर बसलेले सर्व आदरणीय या ठिकाणी आमचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील सगळे मान्यवर मंडळी आहेत. कारण अजून दिनेश भाऊचं, आमदार साहेबाचं आणि महाराजांचं मनोगत या ठिकाणी होणार आहेत, म्हणून सगळे उपस्थित मंडळीत आदरणीय हरिभक्तपरायण मधुकरजी महाराज यांच्यासह उपस्थित सर्व संत महंत मंडळी, व्यासपीठावर उपस्थित राजकीय सामाजिक क्षेत्रातील आपला तालुका असेल, वेगवेगळ्या बाहेरून आलेले सगळे मान्यवर मंडळी असेल, या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत असताना समोर अनेक या ठिकाणी आमचे आदरणीय महाराज मंडळी उपस्थित आहेत. धार्मिक क्षेत्र आहेत, सामाजिक क्षेत्र आहेत, राजकीय क्षेत्र आहेत. उपस्थित सर्व थोर वाघालगाव पंचक्रोशीतून आलेले सर्व आमच्या या श्री क्षेत्र सरला बेटासह या आश्रमावर प्रेम करणारे सर्व भाविक भक्त मंडळी, उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आज 80वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा होत आहेत आणि म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. माझ्या अगोदर सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले आहेत. आदरणीय आमचे सन्माननीय माजी उपसरपंच सांगत होते की ही भूमी आमच्या आजोबाच्या नावाने या ठिकाणी दान दिलेली आहेत आणि म्हणून कैलासवासी पांडुरंग पाटील मोहीन यांच्या जो काही परिवार आहेत, या सगळ्या परिवाराचं देखील मी एक नातेवाईक, आप्तेष्ट, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो. कारण दान द्यायला सुद्धा दानच लागतील आणि म्हणून आपल्यासारखे अनेक दानशूर या ठिकाणी आहेत. म्हणून आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, यामध्ये अत्यंत चांगलं कामकाज होताना या ठिकाणी दिसत आहेत. आज या ठिकाणी सांगितलं गेलं का 3/4/2009 परमपूज्य रामगिरीजी महाराज मठाधिपती म्हणून त्या ठिकाणी श्री क्षेत्र सरला बेटच्या गादीवर बसलेत. आम्ही त्या ठिकाणी सर्व गोष्टीचे साक्षीदार आहोत. त्यावेळेस महाराजांना बसण्यासाठी किती अडचणी आल्यात, कसा कसा त्या ठिकाणी मग मार्ग निघत गेलात आणि आपण बघतो आहेत की परमपूज्य रामगिरीजी महाराज आज मठाधिपती होऊन आपण बघतायत की श्री क्षेत्र सरला बेटचा या ठिकाणी चौफेर विकास त्या ठिकाणी होत आहेत, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून एक ताकदवान महंत आपल्याला मिळाला. हीच ताकद खरं म्हणजे सरला बेटच्या गादीची या ठिकाणी आहेत. तदनंतर आदरणीय दादाभाऊंनी सांगितलं का बरोबर 9/4/2023 या ठिकाणी परमपूज्य स्वामी विश्वनाथगिरी महाराज या ठिकाणी या गादीवर बसलेत. 2009 आणि 2023 जर आपण मायनस केली तर 14 वर्ष होती आणि म्हणून तुम्ही म्हटले का अनेक अडचणी या ठिकाणी आल्यात. प्रभू रामचंद्राला देखील 14 वर्षाचा वनवास त्या ठिकाणी भोगावा लागला होता. कदाचित काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी उशिरा त्या ठिकाणी योग येत असतो आणि म्हणून आज या ठिकाणी या गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत. परंतु तुम्ही सांगताना विसरून गेले की ज्यावेळेस थोर वाघलगावची मंडळी श्री क्षेत्र सरला बेट गोदाधामला आलीत 2023 आणि ज्यावेळेस तुम्ही आदरणीय स्वामी विश्वनाथगिरी महाराज म्हणजे तेव्हाचे सुदाम महाराज कातकडे यांची मागणी केली, बरोबर आहे की नाही? तर मी त्या ठिकाणी एका कोपऱ्यात उभा राहून
आता मी छोटाच माणूस आहे, त्याच्यामुळे मला कोपऱ्यात उभं राहिलं तर मी बघत होतो सगळ्या गोष्टी. आणि या गोष्टी होत असताना परमपूज्य रामगिरीजी महाराजांची नजर माझ्याकडे गेली. पाटील, मला ते पाटीलच म्हणतात, इकडे समोर या म्हणे. थोर वाघालगाव आणि परिसराची मंडळी आता आमच्या या सुदाम बाबाने घेऊन चाललेत म्हणे तिकडे जंगलामध्ये, ऐराणामध्ये. तिथं कशाची सोय नाही, काही नाही. आता ही जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल म्हणे, सुरुवात काहीतरी तुम्हाला करावं लागेल असे त्यावेळेस महाराजांनी मला आदेशित केलं. हे सांगण्यास तुम्ही विसरून गेले म्हणून मी सांगतोय, कारण साधू पुढं तर खोटं बोलता येणार नाही ना, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहेत. त्याचा कदाचित मला आज या ठिकाणी या व्यासपीठावर बोलताना साक्षात्कार झाला. आदरणीय परसुतात्यांचे वडील पण त्या ठिकाणी बरोबर होते, आमच्या बरोबर तात्या बी, बरोबर आहे की नाही परसुता. आणि म्हणून या ठिकाणी परमपूज्य महाराजांना आम्ही शब्द दिला की आमच्या सगळ्या राजकीय क्षेत्रातील जे मान्यवर व्यासपीठावर बसलेले आहेत, तुम्ही आमच्या भरोश्यावर सुदाम बाबांना या ठिकाणी या गादीवर बसवा. निश्चितपणे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी या आश्रमाचा चमत्कार झाल्याशिवाय दिसणार नाही, असा शब्द आम्ही त्या ठिकाणी दिला. आणि आज आपण बघतात की मी सुरुवातीलाच बोललो की एखाद्या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्षामध्ये या ठिकाणी रूपांतर व्हावं, या पद्धतीनं आज आपल्या या आश्रमातून अत्यंत चांगल्या कामाचं ज्ञानदानाचं काम चालू आहे. आज परमपूज्य महाराज रामगिरीजी महाराज बेटावर बसल्यानंतर अनेक आश्रम या ठिकाणी उघडले गेले आहेत. आणि म्हणून आम्ही नेहमीच बोलतो त्या पद्धतीनं हिंदू धर्म या ठिकाणी टिकला पाहिजेत, हिंदू धर्म वाढला पाहिजेत. आपण सर्वजण हिंदू धर्माचे पाईक आहोत. जसे आज आदरणीय स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज हे जसे बेटाच्या गादीमार्फत या ठिकाणी हा आश्रम चालवतात. आता हा झाला एक धार्मिकतेचा भाग, परंतु आम्ही व्यासपीठावर बसलेले जी मंडळ आहेत, आम्ही सुद्धा बेटाच्या शाखा आहोत वेगवेगळ्या. राजसत्ता आणि धर्मसत्ता अनंत काळापासून या ठिकाणी पॅरलल सोबत काम केलेले आहेत. परंतु राजसत्तेने धर्मसत्तेत लुडबुड करू नयेत अशी एक म्हण आहे. परंतु राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश पण पाहिजेत. जे काही राजकीय क्षेत्रातील मान्यवर आहेत हे चुकले नाही पाहिजेत, हे काम करताना त्यांनी नीट लाईनदोरीत काम केलं पाहिजेत. यासाठी धर्मसत्तेचा अंकुश देखील राजसत्तेवर पाहिजेत. तसा परमपूज्य रामगिरीजी महाराज असतील, विश्वनाथगिरीजी महाराज असतील, हे सर्व महाराज मंडळी असतील, मग आदरणीय आमदार साहेब असतील, दिनेश भाऊ असतील, पंकज भैया असतील, आमचे तांबे काका असतील. राजकीय विचारधारी प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, परंतु फिरून फिरून आमचं नातं हे कसं केलं तरी पण ते बेटाला दोन जोडले जातं. ही ताकद या ठिकाणी बेटाच्या गादीची या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आज अधिकचं या ठिकाणी मनोगत भाषण व्यक्त न करता या ठिकाणी तुम्ही आम्ही खेळीमिळी या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी मिळून या बेटाच्या कामासाठी, या आश्रमाच्या कामासाठी निश्चितपणे मदत केली पाहिजेत. आणि म्हणून आत्ताच मला पंकज भाईंनी सांगितलं, आमचे आदरणीय पंचायत समितीचे सदस्य बारसे बापूंनी सांगितलं की या ठिकाणी 15 वित्त आयोगाच्या निधीतून त्यांनी जवळजवळ 18 लाख रुपयाचा निधी शौचालय असेल, पाणी फिल्टर असेल, पाण्याची टाकी असेल, या ठिकाणी दिलेला आहे. तदनंतर आमच्या तत्कालीन पक्षाचे नेते आदरणीय अंबादाजी दानवे दादा यांच्या निधीतून आम्ही पहिल्यांदा भांडून 7 लाख रुपये आणले. तर 7 लाख रुपये आणायला खूप कष्ट घ्यावं लागलेत. आता अध्यक्ष म्हणून मला लाख कोटी काही वाटत नाही बाबा, परंतु ते 7 लाख काढता बरोबर आहे नाही दादा, बरीच हाल झाली आपली. आणि म्हणून अपार कष्ट आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी करून, जसे महाराज म्हणले होते की तुम्ही यांना जंगलात घेऊन चालले स्वामी बाबांना, आणि म्हणून एक चांगलं भक्त निवास आता उभा राहिले आहेत, त्यात महाराजांनी स्वतःचा निधी टाकलेला आहे. आणि म्हणून आता पंकज भैया आणि आदरणीय बारशे बापूंचे 18 लाख आणि त्या 7 लाखावर आता आम्हाला दावा करावा लागेल, कारण आम्हीच होतो त्यावेळेस पुढाकार घ्यायला. म्हणजे 18 आणि 7 किती झाली मग? नाही काही व्याजासकट पूर्ण करू, तुम्हाला कष्ट ना करू, टेन्शन ना करू. 18 आणि 7 असे 25 लाख रुपयाचा निधी आमच्या मार्फत या ठिकाणी आता या आश्रमाला येत आहेत. आणि अजून आता आमदार साहेब, दिनेश भाऊ, बाकीचे नेते मंडळी त्या ठिकाणी त्यांचा निधी जाहीर करणार आहेत. मी छोटा माणूस असल्यामुळे मला थोडं मोकळं ठेवा. अजून जसं आता आपल्याला कामकाज करायला अडचणी येत, 2.5 वर्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मिळाला. राहिलेले 2.5 वर्ष कदाचित सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी राहील. म्हणजे आता माझ्याकडे एकूण सगळा 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. त्याच्यामुळं तुम्ही निधीच्या बाबतीत कुठलीही या ठिकाणी आमच्या नेतेमंडळीकडून टेन्शन घेऊ नका. धार्मिक कार्याला पहिला निधी देण्याचं काम आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, डॉक्टर दिनेश भाऊ असतील, आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून अजून एखादा कार्यक्रम आता या ठिकाणी होईल. आज भूमिपूजन होत आहेत.
कदाचित स्पीडनं जर या मंदिराचं कामकाज झालं तर लवकरच आपल्याला लोकार्पण पण करायला यावं लागणार आहेत. म्हणून आमचे खिसे लगेच खाली न करता काही खिशेत बी शिल्लक राहू द्या. टप्प्याटप्प्याने आपण भरपूर निधी या आश्रमासाठी या ठिकाणी देऊ असा शब्द महाराजांसमोर आज मी या ठिकाणी समस्त उपस्थित भाविक भक्तांना देतो. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. हां, आदरणीय आमचे जिल्हा परिषदेचे सहकारी सदस्य संजीव भाऊ निकम हे या ठिकाणी येऊन त्यांनी पण 5 लाख रुपयाच्या पेवर ब्लॉकची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. संजीव भाऊ जर उशीर झाला तर आपल्याला दोघांना मिळून 2.5 लाख द्यावं लागेल. आणि मी आदरणीय या गावातील तरुणांना विनंती करतो की बरेच भाविक भक्त आपण या आश्रमाच्या निगडीत आहेत, तर एक चांगला क वर्ग दर्जाचा तीर्थक्षेत्राचा जर आपण प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला जर नाविन्यानं दिला, सगळ्या गोष्टीची प्रतिपूर्ती करून परिपूर्तता करून, तर लवकरात लवकर आपण जिल्हा नियोजन समिती असेल, जनरल बॉडी जिल्हा परिषदेची असेल, यामध्ये मान्यता देऊन क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये आपण या देवस्थानचा समावेश करू. म्हणजे टप्प्याटप्प्याने त्याला 60 लाख रुपयाचा निधी आपल्याला वेगवेगळ्या डेव्हलपमेंटसाठी तो पण उपलब्ध होईल. म्हणून तोही प्रस्ताव आमच्याकडे द्यावा. त्याचाही या ठिकाणी परिपूर्ण प्रस्ताव बनवून त्याची मान्यता मिळेपर्यंत पंकज भाई असेल, मी आहेत, दिनेश भाऊ आहेत, आमदार साहेब आहेत, ही सगळी मंडळी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील राहू असाही जाता जाता या ठिकाणी शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. धन्यवाद अण्णा. या ठिकाणी चिंचडगाव येथील शरद सोपनराव पवार पॉलिबॉन्ड एजन्सीचे आपण मालकात आपण 11,000 रुपये या मंदिरासाठी दिले. आपल्या या आश्रमाच्या वतीने मनपूर्वक आभार. यानंतर डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आपल्याला संबोधित करतील. परमपूज्य रामगिरी महाराज यांच्या या थोरवागलगाव इथल्या आश्रमाचं आज दत्त मंदिराचं ज्यांच्या शुभ हस्ते आज भूमिपूजन झालं, ते आपल्या हिंदू धर्मरक्षक हरिभक्त पारायण रामगिरीजी महाराज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय आमदार साहेब, आदरणीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, आपल्या जिल्हा परिषदचे या भागातले सदस्य पंकज भैया ठोंबरे, मार्केट कमिटीचे आपले चेअरमन कल्याणजी डांगुडे साहेब, इथे उपस्थित असलेले आमचे सुभाष काका तांबे, या आश्रमाचे मठाधिपती विश्वनाथ गिरीजी महाराज, आपले प्रभाकर बापू बारसे, भाऊ पवार, नानाभाऊ थोरात, मोहीन पाटील, आमचे श्रीरामपूरून आलेले काय नाव दीपक हाडगे, मधुकर महाराज, उपस्थित सर्वच महाराज मंडळी, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आत्ताच पंकज भाऊनी अविनाश पाटलांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं. ते बोलले का 4/3/2009ला 3/4/2009ला महाराज गादीवर बसले आणि 23ला विश्वनाथ गिरीजी महाराज बसले आणि आज योगायोग 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. त्याच दिवशी महाराजांच्या हस्ते इथलं भूमिपूजन झालं. जेव्हा कुठली पण गोष्ट महाराजांच्या हस्ते होती, आपल्याला माहीत आहे 9 पासून 24पर्यंत एखादं छोट्या दुकानाचं पण टपरीचं पण उद्घाटन झालं, महाराजांच्या हाताने झालं, तर ते चालतेच. तर 100% महाराज तुम्ही चिंता करू नका, 100% आपलं मंदिर लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. निधीच्या बाबतीत आत्ताच बोलले, अविनाश पाटील बोलले, पंकज भैया बोलले, आमदार साहेब पण बोलतील. आता क वर्गात घ्यायचं, परत आता सगळेच मिळून जीबीमध्ये प्रस्ताव पण दाखवले, तर सगळे मिळून आपल्या तालुक्यात जेव्हा सांगितलं का कुठलं पण धार्मिक काम आलं, सप्ते असो, मंदिराचं बांधकाम असो, मोठमोठ्या संस्थाने, एवढं मोठं संस्थान सरलाबेटचं तालुक्यातनी पण आपलंच आहे, ते समजो शंकर स्वामी आहे, बैनाबाई आहे, कुठले पण वास्तू बघा, सगळे मिळून प्रयत्न करून ते वास्तू आपण 100% पूर्ण करतो. आता एक ह्याला तर बेटाचं नाव जोडलेलं आहे म्हणून काहीच अडचण येणार नाही महाराज. 100% तुम्ही त्या दिवशी आले होते, म्हणजे आमची भेट झाली ती वैजापूरला, ते संत सावता इथे, तर महाराजांनी सांगितलं का 3 कोटीचं बजेट आहे, तर तुम्ही काही चिंता करू नका. तालुक्यातली सगळी मंडळी, सरकारी जे पण निधी आणता येतील, आपलं जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, आमदार साहेब आहे, इथले जिल्हा परिषद सदस्य आहे, आम्ही सगळे मिळून प्रयत्न करून ते 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. व मी खरं म्हणजे पांडुरंग मोहीन तुमच्या सगळ्यांचे
मनापासून त्या काळात जमीन दिली, काही झालं असेल मध्ये, पण परत जमीन ताब्यात घेतली, एवढे चांगली वास्तू मुख्य रस्त्यावर केले. पण तसं बघितलं तर थोर वागलगावचे लोक असे आहे का एखादा कुठली पण मनात गोष्ट केली तर ते 100% पहिलं पूर्ण करतात ते. म्हणून हे मंदिराचं काम पण 100% पूर्ण होईल. तुमचा पण सहभाग गरजेचा आहे, कारण की तुम्हाला पण वाटायला पाहिजे. रुपया असो, 2 रुपये असो, 3 रुपये असो, का आम्ही पण काहीतरी दिले. आत्ताच आपण बघितले का 2-4 आकडे आले आपल्याला. कारण की कुठलं पण धार्मिक कार्य, कुठलं पण आपण जेव्हा मंदिर बांधतो, काही वास्तू बांधतो, तर सगळ्यांचा सहभाग असला तर त्यांना पण वाटतं का माझं काही ना काही खारीचं वाटा तरी आहे त्याच्यात, त्याचं पण हे होतं. तर अशा वास्तू सगळ्यांच्या सहभागाने झाल्यावर त्याचे एक पवित्र त्याची अजून वाढती. सगळ्यांचा सहभाग झाला तर सगळेच इथे स्टेजवर बसलेले राजकीय मंडळी इथं आहेच, बाकी पण इतर जेवढे भक्तगण आहे ते पण मदत करतील. व आज इथे आम्हाला सगळ्यांना बोलवलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद भाऊ. आता ज्या ठिकाणी उपस्थित हरिभक्तपरायण महेंद्र महाराज निकम आपलं मनापासून स्वागत करतो. देवठाण येथून आलेले सन्माननीय रामभाऊ पाटील डोंबरे यांनी 11,000 रुपये या मंदिराच्या बांधकामासाठी दिले. आपले मनापासून आभार. श्री क्षेत्र तळेगाव मळे येथील भक्त परिवाराने 54,000 रुपये या ठिकाणी रोख स्वरूपात दिले. आपले मनापासून आभार. यानंतर वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय प्राध्यापक श्री रमेश पाटील बोरनारे सर आपल्याला संबोधित करतील. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि गोदाधाम सरला बेटाचे महंत मठाधिपती आपल्या सर्वांचे आशीर्वादस्थान असलेले हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या कुशल अशा आध्यात्मिक नेतृत्वाखाली या ठिकाणी श्री क्षेत्र थोर वागरगाव एक नवीन आश्रम कमी काळामध्ये त्या ठिकाणी विकसित होतोय. अशा आश्रमामध्ये श्री दत्त मंदिराचं भूमिपूजन ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झालं, असे हिंदू धर्मरक्षक हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे वैजापूर नगरीचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, या आश्रमाचे प्रमुख मठाधिपती स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज, जिल्हा परिषद सदस्य सुभाष काका तांबे, जिल्हा परिषद सदस्य पंकजी ठोंबरे, मार्केट कमिटीचे सभापती कल्याणजी दांगोडे, सन्माननीय बाळाभाऊ पवार, सन्माननीय नानासाहेबजी थोरात, सन्माननीय बापूसाहेब बारसे, हरिभक्तपरायण मधुकर महाराज, हरिभक्तपरायण महेश महाराज, हरिभक्तपरायण मलिक महाराज, हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज, दत्तूजी खपके, सूत्रसंचालन दोघांनी मिळून केलं. मग अमोल पाटील बावचे असतील, दादाभाऊ मोहीन असतील, रामभाऊ पाटील मोहीन. सर्वप्रथम या ठिकाणी मी स्वर्गीय पांडुरंग पाटील मोहीन आणि त्यांच्या परिवाराला या ठिकाणी धन्यवाद देईल का अत्यंत मोक्याची जागा, ही 2 एकर जागा आपण या ठिकाणी आश्रमाला त्यावेळेस त्या ठिकाणी दान केली, 2.5 एकर. त्यामध्ये स्वर्गीय जगन्नाथ मामा मोहीन असतील, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय चंद्रभान दादा नाना मोहीन असतील, सन्माननीय रामनाथ पाटील असतील, सन्माननीय प्रभाकर मामा मोहीन पाटील असतील आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांना सर्वप्रथम या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
वेगवेगळ्या गावून आलेले सर्व पदाधिकारी, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व लाडक्या बहिणी, माता भगिनी, विशेष म्हणजे स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांचा जो दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये जो भक्त परिवार आहे, हे भक्त परिवार सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. महाराज, एक 15 दिवसापूर्वी वागलगावचे सर्व ज्येष्ठ मंडळ, सर्व भक्त मंडळ यांची एक मीटिंग आम्ही या आश्रमामध्ये त्या ठिकाणी घेतली आणि मीटिंग घेत असताना त्याच ठिकाणी या वर्षाचा पहिला आमदार निधी 25 लाख रुपये देण्याचं त्या ठिकाणी मी जाहीर केलं. मला विश्वनाथ गिरी महाराज म्हणले का आपण या 25 लाख रुपयाचं भूमिपूजन महाराजांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करू. आणि म्हणून संपूर्ण जर आराखडा जर आपण जर पाहिला तर 2, 2.5, 3 कोटी रुपयापर्यंत शेवटपर्यंत तो आराखडा त्या ठिकाणी जाईल. मी महाराजांना सांगितलं 25 लाख रुपये या वर्षाच्या आमदार निधीमधून आपण देऊ आणि जसजशी रक्कम कमी पडेल, मग आता अविनाश पाटलांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं, पंकजीने सांगितलं का काही भक्त मंडळ असेल, काही आमच्यासारखेचे पुढारी असतील, मग ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून म्हणा, आमदाराच्या माध्यमातून म्हणा, खासदाराच्या माध्यमातून म्हणा, आणि एक चांगलं मंदिर या ठिकाणी, दत्त मंदिर त्या ठिकाणी उभारण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आणि म्हणून 25 लाख रुपयाची घोषणा मी 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी केली आणि पत्र सुद्धा त्या ठिकाणी मी देऊन टाकलं. आणि म्हणून मी अधिक वेळ आपला घेणार नाही, परंतु महाराजांना मुद्दाम या ठिकाणी मी सांगेन का 7 वर्ष जवळजवळ आता आमदारकीला त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. या 7 वर्षाच्या काळामध्ये महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी आदेश दिले त्या ठिकाणी भक्त मंदिर, भक्त निवास, डोम, मंदिर, सभामंडप देण्याची भूमिका माझ्यासारख्याने त्या ठिकाणी घेतलीच. कारण शेवटी महाराज, आम्ही राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असताना सुद्धा एक आपल्यासारख्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आमच्यासारख्याला त्या ठिकाणी लाभतोय आणि म्हणून त्याचं काहीतरी आम्ही देणं लागतो. आम्ही तर 100% ऋण आपलं फेडू शकत नाही, परंतु जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतोय. या ठिकाणी गोदादाम सर्रा बेटाचे जे विद्यार्थी आहे, ते विद्यार्थी अनेक ठिकाणी महाराजांनी विद्यार्थी त्या ठिकाणी अनेक आश्रमाला त्या ठिकाणी देऊ केले. त्यामध्ये चिंचडगावचा आश्रम आहे, ब्रह्मलीन हरिभक्त परायण नारायणगिरीजी महाराजांनी चाललेला आश्रम आहे. मला वाटतं जवळजवळ आतापर्यंत मी आमदार निधी असू द्या, क वर्ग असू द्या, 1 कोटी रुपयाचा निधी आपण चिंचडगावच्या आश्रमाला त्या ठिकाणी दिला. डवळ्याला आश्रम आहे, त्या ठिकाणी हरिभक्त परायण भरतगिरीजी महाराज का ज्यांनी नारायणगिरीजी महाराजांची सेवा केलेली आहे, त्या ठिकाणी महाराजांनी मला सांगितलं, रामगिरीजी महाराजांनी, का आपण त्या ठिकाणी एक डोम त्या ठिकाणी उभा करून द्या. आणि म्हणून डोमला 30 लाख रुपयाचा डोम आपण त्या ठिकाणी उभा केला. आणि महाराजांचा आदेश परत एकदा आला का तिथं भक्त निवास सुद्धा आपण बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि भक्त निवासही या वर्षाच्या निधीमधून आपण डवळ आश्रमामध्ये त्या ठिकाणी भक्त निवास बांधण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. महाराजांनी मला सांगितलं, संदीपान महाराज ज्या ठिकाणी राहता, ज्या ठिकाणी महाराजांनी 14 वर्षे वास्तव्य केलं बाजाठाणला, त्या ठिकाणी आपण एक डोम देण्याचं काम केलं पाहिजे. तो डोम त्या ठिकाणी बांधून पूर्ण केला. राम दरबार म्हणून बाजाठाणचा जो आश्रम आहे, आणखीन दुसरा आश्रम, त्याला 50 लाख रुपयाचा डोम आणि भक्त निवास त्या ठिकाणी आपण बांधून पूर्ण केलं. महाराजांनी मला सिंगीचा आदेश दिला का सिंगीला एक भक्त निवास त्या ठिकाणी झालं पाहिजे. तो भक्त निवास त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी आजही 25 लाख रुपये आश्रमाला आपण त्या ठिकाणी देतोय. शिवरच्या परिसरामध्ये श्री संत बहिणाबाई महाराज असू द्या, श्री संत शंकर स्वामी महाराज असू द्या, त्याही परिसरामध्ये अनेक आश्रम आहे महाराज, परंतु आपण आदेशित केल्याप्रमाणे त्या आश्रमाला त्या ठिकाणी भरपूर निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ज्या ठिकाणी क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे, ज्याला 60 लाख रुपये त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. मी आमदार झाल्यानंतर मी स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराजांकडे या बेटामध्ये आश्रमावरती आलो. दादाभाऊ आपणही होते, सरपंचही होते. या ठिकाणी क वर्ग मिळावं म्हणून जसं अविनाश पाटील सांगताय का ते प्रयत्न करताय, मी प्रयत्न करतोय. लवकरात लवकर क वर्ग जर या ठिकाणी मिळालं, या वर्षी आपल्याला जवळजवळ 5-6 ठिकाणी क वर्ग दर्जा त्या ठिकाणी मागील वर्षी प्राप्त झाला. आणि ज्याला 60 लाख रुपयाचा निधी क वर्ग मधून पूर्ण झाला, त्याला आता राज्य सरकारकडे ब वर्ग दर्जाचा आपण त्या ठिकाणी मागणी केली.
त्यामध्ये महाराज तुमच्या आशीर्वादाने आम्हाला 5 ठिकाणी ब वर्ग दर्जा त्या ठिकाणी मिळाला. अविनाश पाटलांनी शनी देवगावचं सांगितलं नाही, परंतु शनी देवगावला ब वर्ग दर्जा मिळाला. 5 कोटी रुपयाचा टप्प्याटप्प्यात निधी मिळणार आहे. नेवरगावला संकटेश्वर महादेव मंदिर आहे, 5 कोटी रुपये त्या ठिकाणी, त्यापैकी 3 कोटी रुपयाची पहिली ऑर्डर संकटेश्वर महादेव मंदिर नेवरगावला त्या ठिकाणी मिळाली. पालखेडला ब वर्ग दर्जा मिळाला, धोंदलगावला ब वर्ग दर्जा मिळाला, बिलवणीला सुद्धा ब वर्ग दर्जा मिळाला. आणि म्हणून मला सांगताना या ठिकाणी आनंद होतोय महाराज, का जेवढे जेवढे आध्यात्मिक क्षेत्र आहे, आम्ही सर्व नेते मंडळी, आमच्या शाखा जरी वेगवेगळ्या जरी असल्या, परंतु आम्ही सर्व नेते मंडळी तुम्ही जो जो आदेश तुम्ही देता त्या आदेशाचं तंतोतंत त्या ठिकाणी आम्ही पालन करतो. आणि जिथं जिथं तुम्ही घोषणा केली त्या त्या घोषणेला आम्ही त्या ठिकाणी काही का होईना, फुल ना फुलाची पाकळी का होईना, परंतु देण्याचं काम त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून आजच्या या अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नेते मंडळी आले. 15 दिवसापूर्वी आम्ही जो निर्णय त्या ठिकाणी घेतला का आपल्याला सर्वांना बोलवायचं आहे आणि चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून राजकीय जोडे या आश्रमाच्या बाजूला ठेवून आपण सर्व या ठिकाणी या आणि ह्या मंदिराला चांगलं मंदिर कसं उभा राहील यासाठी आपण जास्तीत जास्त मदत जसे भक्त मंडळ करता तसं सर्व नेते मंडळीने सुद्धा त्या ठिकाणी करावी, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. रामकृष्ण हरी. हॅलो, धन्यवाद सर. पूजनीय गुरुवर्य महाराजांचं अमृतवचन ऐकण्यापूर्वी ज्यावेळेस या आश्रमावर दत्त मंदिराचं चर्चा सुरू झाली, त्या चर्चेमध्येच आमच्या गावातील युवा उद्योजक गणेश बाबासाहेब भाऊ मोईन यांनी 1,11,000 रुपयाची देणगी देण्याचं घोषित केलं होतं. आज ती देणगी या ठिकाणी ते सुपूर्द करत आहे. गुरुवर्य महाराजांच्या हस्ते ती देणगी स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांनी स्वीकार करावी अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी गणेश जोरदार बाबासाहेबजी टाळ्या. मोईन यांनी 1,11,111 रुपये रोख स्वरूपात या ठिकाणी दिलेले आहे. मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी या ठिकाणी रोख रक्कम मिळाली. सर्वांनी जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. मी विश्वनाथ गिरी महाराजांना विनंती करतो की आपण गणेश भाऊ मोईन यांचं स्वागत या ठिकाणी लगेच करावं. धन्यवाद गणेश भाऊ. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या गणेश भाऊसाठी झाल्या पाहिजे. आणि आश्रमाला आपल्या सर्वांकडूनही आपापल्या परीनं महंत जेवढं शक्य रामगिरी असेल महाराज यांना विनंती की आपण पहिले देणगीदार गणेश बाबासाहेब मोईन यांचं स्वागत या ठिकाणी करावं. रोख स्वरूपात रक्कम या ठिकाणी आलेली आहे. आणि लगेचच या ठिकाणी आपण ज्यांचं पादस्पर्शम सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं शरालिशितन्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. शुचिः शीलः समुदक्षः सव्रताप्य जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविक्रम. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने दत्त भगवान मंदिर भूमिपूजन या ठिकाणी या आश्रमामध्ये संपन्न झालेले आहेत. त्याकरता उपस्थित माननीय आमदार रमेश बोरनरे सर, जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार अविनाश पटेल गलांडे, नगराध्यक्ष दिनेशभाऊ परदेशी वैजापूर, जिल्हा परिषद सदस्य पंकजभाऊ ठोंबरे, सभापती कल्याणराव दांगोडे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष काका तांबे, प्रभाकर बापू बारसे, नानासाहेब थोरात, जेव्हाभाऊ पवार, दीपक हाळके, सर्व पत्रकार बंधू, सर्व भाविक भक्त महाराज मंडळी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. इथे भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे आणि मोईन परिवाराने
ही 2.5 एकर जमीन बेटाला दान दिलेली आहेत आणि तिला मला वाटतं की 36 वर्ष होत आहेत. 1999 मध्ये ही दान दिलेली आहेत आणि या ठिकाणी आश्रम व्हावा ही इच्छा मोईन परिवाराची होती आणि म्हणून दुसऱ्या कुठल्याही उपयोगी ही जमीन येऊ नये ही अपेक्षा त्या परिवाराची होती. आता हे सर्व आता आश्रम स्थानं बरेच आहेत, बऱ्याच ठिकाणी लोकांनी अशा जागा दिलेल्या आहेत. आता प्रत्येक ठिकाणी आश्रम करायला आपल्याकडे एवढे माणसं नाही आहेत. कोणी 1 एकर, कोणी 2 एकर अशा जमिनी कितीतरी ठिकाणी दिलेल्या आहेत. महाराजांच्या काळात दिलेल्या आहेत, आमच्या काळातही काही जमिनी लोकांनी दिल्यात. भावना असते प्रत्येकाची की एखादा आश्रम झाला म्हणजे या ठिकाणी एक धार्मिक कार्य चालेल, 4-2 मुलं राहिले तर त्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार मिळतील. गावालाही एक संस्काराचं वळण राहतं. कोणी महात्मा असेल तर त्या महात्म्याच्या संपर्कामध्ये आपण आलो तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचे संस्कार लागतात. नाहीतर बिघडायला आता काही वेळ लागत नाही. अनेक प्रकारची साधनं निर्माण झालेली आहेत आणि आता थोडी सुबत्ता पण वैजापूर तालुक्यामध्ये बागायत क्षेत्र वाढलेलं आहेत. तसं वाघलगावला तरी काही लोकांच्या पाईपलाईन वगैरे करून लोकांनी पाटाच्या पाण्याचा एवढा लाभ नाही, परंतु जर मला वाटतं ते जलसिंचन योजना चालू झाल्यावर येईल ना त्याला पाहिजे. हां बरं 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 तर त्याचाही फायदा आपल्याला होईल. वैजापूर तालुका खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होत चाललेला आहे. जिल्ह्यामध्ये खूप वेगाने आणि वाढ या वैजापूर तालुक्याची होत आहे. इथं कारखाना जवळ आल्यामुळं या जागेचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे. हायवे रोड आहेत, तर अशा या हायवे रोडला आणि महत्त्वाच्या ठिकाणी जागा दान देण्याचं जे काही एक मनाचा मोठेपणा आपण केला निश्चित, कारण या ठिकाणी घडलेलं जे पुण्य कार्य आहेत या पुण्य कार्याचा काही अंश निश्चित आपल्याला त्यातून पुण्याचा लाभेल. कारण ज्या जागेमध्ये जे पुण्यकार्य होणार आहे ती जागा दान देणाऱ्याला त्यातलं काही पुण्याचा अंश निश्चित मिळेल. आणि आज या ठिकाणी आश्रमाचं काम एक सुंदर अशा प्रकारे सुरू झालं. विश्वनाथगिरी महाराजांनी या ठिकाणी जबाबदारी सांभाळल्यापासून चांगल्या प्रकारे विकास कामाला एक सुरुवात केली आणि आपण सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. आणि आपला हा सर्व बेटाचाच परिसर आहे, बेटाला मानणारा परिसर आहे. आणि आपला जो परमार्थ आहे, योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जो परमार्थ आपल्याला दिला, साधू संतांनी जो आपल्याला परमार्थ दिला, तो परमार्थ भक्तीचा परमार्थ आहे. तुकाराम महाराज सांगतात, नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. भगवंताचं नामस्मरण, नामस्मरणाचा असणारा हा भक्तीचा जो आनंद आहे तो इतर कुठल्याही ठिकाणी प्राप्त होत नसतो. आणि भगवान दत्त हे भक्तीचे एक प्रतीक आहेत. श्रीमद भागवतामध्ये भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं वर्णन येतं. संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि या सर्वांचा सार एका ओळीमध्ये नाथ महाराजांनी सांगितला. जो जो घेतला गुण, भगवान दत्तात्रय म्हणतात, जो जो घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरु आली अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. भगवान दत्तात्रय सांगतात, ज्याच्या ज्याच्याकडून मी जो जो गुण घेतला त्याला मी गुरु केलं. आणि या गुरुचं व्यापकत्व एवढं मोठं आहे की जग संपूर्ण गुरु दिसते, मला संपूर्ण जगत गुरु दिसतं. अशा प्रकारे दत्तात्रय भगवंताचं मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी झालं. आता निधीचा विषय या ठिकाणी आमदार साहेबांनी 25 लाख रुपये जाहीर केले. अविनाश पाटील यांनी सुद्धा आतापर्यंत जे काही निधी त्यांच्या या ठिकाणी माननीय आमदार साहेबांच्या या वतीनं आश्रमाकरता 25 लाख रुपये या कामाकरता जाहीर झालेले आहेत. मला त्यांनी पत्र पण दिलेलं आहेत. मी आमदार साहेबांना याबद्दल धन्यवाद देईल.
त्याचप्रमाणे नामदार अविनाश पाटील गलांडे यांच्या प्रयत्नाने अंबादास दानवे यांच्याकडून 7 लाख रुपये या आश्रमाकरता भक्त निवासाकरता प्राप्त झाले. पंकज भाऊ ठोंबरे यांनी 10 लाख रुपये शौचालयाकरता आणि मंदिराच्या बांधकामाकरता जी खडी लागणार आहेत ती खडी ते त्या ठिकाणी देणार आहेत. आणि मूर्तीकरता 1,51,000 रुपये मूर्तीकरता ते देणार आहेत. आणि या आश्रमाकरता दान देणारं मोहीन परिवार त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देईल. तर अशा प्रकारे पुढेही याला निधी वगैरे मिळेल. क वर्ग झाल्यानंतर आणखी आपल्याला त्यातून निधी चांगल्या प्रकारे मिळेल. बरं बरं बरं. मोहीन परिवाराच्या वतीनं त्यांनी सांगितलं मूर्तीला जो खर्च लागेल तो आम्ही देऊ. तर चांगली आनंदाची गोष्ट आहे. तर एखादा आश्रम झाला म्हणजे त्या आश्रमाच्या या माध्यमातून आजूबाजूचे 10-20 गावं परिसर त्या परिसराला एक आध्यात्मिक लाभ होतो. आणि आपल्या साधू संतांनी आपल्याला हाच मार्ग दिलेला आहे. गंगागिरी महाराजांनी जो परमार्थ दिला, हरिभजन हे ढवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा, सर्व जग हरिभजनात ढवळलं. वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रकारे काही इतर मार्गाला लावण्याचे काही बऱ्याच ठिकाणी लोक बघा तुम्ही कष्ट न करता काही मिळावं अशी अपेक्षा करतात आणि कुठेही जातात, लोकांनी फसतात. परमार्थ त्याला म्हणत नाही. ज्याचा कर्तृत्वावर विश्वास आहे तो अशा लोकांच्या मागे लागत नाही महाराज. कारण साधू संतांनी कर्माला महत्त्व दिलेलं आहे. कर्मण्या जायतो बंधुर कर्म नैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षोभम कर्म नैव उपपद्यते. सुख दुःखाला कारण आपलं कर्म असतं. दुःख आले ते सहन करायचे असतात. प्रत्यक्ष भगवान परशुरामचंद्रांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला. दशरथाला सुद्धा एक कर्म घडलं. दशरथाच्या हातून श्रावणाची हत्या घडली. त्याचा परिणाम दशरथाला श्रावणाच्या मातापित्यांनी शाप दिला होता, ज्याप्रमाणे पुत्रवियोगाने आमचा मृत्यू होत आहे त्याप्रमाणे तुझा देखील पुत्रवियोगाने मृत्यू होईल. राम 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 म्हणून दशरथाने प्राण सोडला. पण दशरथाच्या जवळ राम नव्हता. कर्माचं फल आहे. कर्माचं फल हे देवाच्या बापाला चुकत नाही. आपल्याला काय चुकलं? दशरथाला चुकलं नाही म्हणजे दशरथ कोण आहे? देवाचा बाप आहे. मग देवाच्या बापाला जर कर्माचं फल चुकलं नाही आपल्याला काय चुकणार आहे? जसे कर्म असतात ते कर्म भोगावेच लागतात. फक्त ते कर्म सुखाने आनंदाने भोगण्याकरिता परमार्थ असतो. परमार्थामध्ये जो आनंद आहे त्या आनंदामध्ये संसाराचं दुःख लोपतं. आणि म्हणून शुद्ध परमार्थ सद्गुरू गंगागिरी महाराजांनी आपल्याला दिला. वारकरी संप्रदाय संतांनी आपल्याला शुद्ध परमार्थ दिला. हा शुद्ध सात्विक परमार्थ आपल्याकडून घडावा. आणि अशा प्रकारे शुद्ध परमार्थातून प्राप्त होणारा आनंद सुद्धा विशुद्ध असतो. संसारामध्ये अनेक अडचणी असतात, पण परमार्थामध्ये आल्यानंतर त्या संसाराच्या अडचणी आपोआप दूर होतात. कारण संसारामध्ये जे दुःख आपण प्राप्त केलेलं आहे, परमार्थातील आनंद जो असतो तो आनंद त्या दुःखावर निश्चित प्रभाव टाकतो. जसं एखादा मनुष्य रस्त्याने चालला, पूर्वीच्या काळ एका शेतातून चालला होता. ज्या शेतातून चालला तो शेतकरी मोठा माणूस होता, पण एक आवड म्हणून तो शेती करायचा. त्याला गरज नव्हती पण करायचं आवड म्हणून. त्या पोराला काय लहर आली, ते ज्वारी केलेली होती, तो पाखरा हाकायला आला गोफण घेऊन. हाऊस म्हणून त्याने असा दगड मारला ते पाखरा आणताना. याच्या पाठीतच बसला. हा रस्त्याने चालला होता, पाय वाट होते त्या शेतातून. याला राग, कोणी माझ्या पाठीत दगड मारण्याचा भेद पाहतो म्हणले. कुठे दगड? पाठीमागं वळून पाहिलं तर तो दगड नव्हता, तो सोन्याचा गोळा होता महाराज. सोन्याचा गोळा पाहिल्याबरोबर पाठीच्या वेदनाच गेल्या. त्याला वाटलं आणखी एखादा दगड बसला बरं होईल.
मग अगोदर तर वेद नव्हतं त्या कोणी दगड मारतो वेद पाहतो म्हणजे. पण सोन्याचा गोळा पाहिल्यावर जो आनंद झाला त्या आनंदापुढं दुःख लोपलं महाराज. तसं संसारामध्ये खूप दुःख आहेत, तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, सगळे अनुभवी आहेत लोक. तुम्ही एकदा एका माणसाने विचारलं, म्हणले महाराज लग्न झाल्यानंतर अशी महिला आहेत ना, कपाळाला कुंकू, गळ्यात मंगलसूत्र पाहिलं लक्ष येतं हे विवाहित स्त्री आहेत, पण विवाहित पुरुष कसा ओळखायचा बरं? मी सांगितलं ज्याचा चेहरा उतरलेला समजून घ्यायचं विवाहित आहे. घरातल्या अडचणी बाहेर कोणाला सांगता येत नाही महाराज. मग अशा प्रकारे संसारामध्ये खूप दुःख असतं. पण परमार्थाचा जो आनंद आहे, जसं मी उदाहरण सांगितलं की सोन्याचा गोळा पाहिल्यानंतर त्याला जो आनंद झाला त्या आनंदापुढं त्याच्या पाठीच्या वेदना आपोआप थांबल्या, तसं परमार्थामध्ये जो आनंद मिळतो त्या आनंदापुढं या संसारातील दुःखाच्या वेदना थांबतात. पूर्वीच्या काळामध्ये ऑपरेशन करायचं असेल तर त्याला क्लोरोफॉर्म सुंगायला द्यायचे. आता वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन निघले. क्लोरोफॉर्म सुंगल्यानंतर त्या माणसाचं शरीर बधीर व्हायचं आणि मग त्याला ऑपरेशनला न्यायचं. आता फक्त इंजेक्शन देऊन तेवढीच जागा बधीर केली जाते. पण ते जागा बधीर केल्यानंतर डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात, मग ती गाठ असेल ती फाडतात, कापतात. पाहणाऱ्याला ते भयंकर वाटतं, पण ज्याचं ऑपरेशन चालू त्याला कुठल्याही वेदना होत नाही, कारण ती जागा बधीर झालेली असते. त्यामुळे त्याला वेदना जाणवत नाही. तसं भगवंताचं नामरूपी क्लोरोफॉर्म ज्यांनी सुंगलेला आहे त्याला संसाराच्या वेदना जाणवत नाही. तो दिसताना सुखी दिसेल किंवा दुःखी दिसेल, सुख दुःख आपल्या प्रारब्धाने भोगावं लागतं आपल्याला, ते कोणाला चुकलं नाही. तुकाराम महाराजांच्या घरी पांडुरंग परमात्मा पाहुणे आले. पाहुणे घराशी आलं आजी ऋषिकेशी, पाहुणे घराशी आलं आजी ऋषिकेशी. काय करू उपचार? कोप मोडके चर्चा, मोडकी कोप, मोडक्याच्या बाजा वरी वाकडाच्या शेजा, मोडकी बाज, तिला तुटकी दोरी, त्याच्यावर फाटकी गोधडी. आता गोधडी काय पुढच्या पिढीला काही माहित नाही. पुढच्या पिढीला तिला गोधडी म्हणजे काय त्याला गोधडी समजणार नाही. ठिगळ म्हणजे काय, ठिगळही कळायचं नाही पुढच्या पिढीला. आता कपडे जितके झाले, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता उलट ठिगळ लावायची फॅशन सुरू झाली. फाटक्या कपड्याची सुद्धा फॅशन. मांडीत एक जण फाटकी पॅन्ट घाला, मांडीत फाटकी, गुडघ्यात फाटकी, खाली फाटकी. त्यांना लागलं फाटकी पॅन्ट कशा करता घातली? नाही म्हणली फॅशन आहे. बरोबर खाली फाटकी वर टाईट, त्याला दर्शन गेलं खाली वाक ना, खाली वाकला की मागून फाटते म्हणे. तो एवढी टाईट घालतो कशा करता? नाही म्हणे फॅशन. आता फाटके, पूर्वी लोकांना कपडे मिळत नव्हते, फाटके घालायचे. आता फाटके पॅन्टची फॅशन, म्हणजे चांगले कपडे फाडून घालायचे. कोणत्या काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. तर अशा प्रकारे पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आज काळ बदलला, आज परिस्थिती बदलली. भगवंताच्या कृपेने संसारामध्ये इतक्या अडचणी राहिल्या नाही, पण दुसऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. मनुष्याला विनाकारण रिकामे काही गोष्टी सुचतात. तर अलीकडच्या काळामध्ये व्यसनाधींचं प्रमाण सुद्धा वाढत चाललं. आपल्याकडे या सध्या छोट्या छोट्या रस्त्यांना मोठे मोठे ढाबे व्हायला लागलेत. आता ज्या अर्थी ढाबे होत आहेत ते चालताय म्हणून तर होत आहेत. मग चालताय म्हणजे कोणतरी जात आहे तिथं. आणि मग इकडं तिकडं व्यसनामध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा परमार्थात खर्च करा, आश्रमाला दान द्या, म्हणजे त्याचा सदुपयोग होईल. व्यसनामध्ये वाया घालण्यापेक्षा चांगल्या प्रकारे आपण त्याचा खर्च केला तर आपल्याला त्यातून सुख समाधान मिळतं. म्हणून एखाद्या ठिकाणी जिथं आश्रम असेल तर तिथं एक संस्कार मिळतात. आज या ठिकाणी या आश्रमामध्ये जे भूमिपूजन झालेलं आहे आणि या आश्रमाचं सुंदर जे सुशोभीकरण आपल्या सर्वांच्याच प्रयत्नाने झालेले आहेत. हां, ते प्रभाकर बाबू बारसे यांनी पाणी फिल्टर करता 8 लक्ष रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर परत मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना धन्यवाद देईल.
या भूमिपूजन सोहळ्याकरता आपण सर्व उपस्थित झालात. वागलगावकर ग्रामस्थ तर आहेतच, माता भगिनीसुद्धा भरपूर आहेत इथं. तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, नेते मंडळ, महाराज मंडळी, सर्व भक्तगण, परिसरातील भक्तगण, सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि वेळ बराच झालेला आहे. आता काय पुढं सर्वांनी महाप्रसाद घेऊन जायचं आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. गुरु दत्तात्रय भगवान की जय. गणेश पाटील निकोळ यांनी 11,000 रुपये दिले, धन्यवाद. जागेवर बसून घ्या. स्वामी विश्वनाथ गिरी महाराज यांना आम्ही विनंती केली की आपण आभार मानावे. ते म्हटले गुरु बोलल्यानंतर शिष्याने बोलणं योग्य ठरणार नाही, परंतु तरी आमची विनंती आहे की आपण सर्व भाविकांचे आभार मानावे. हॅलो. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वविष्टितम चुंबिदम पुण्यस्थानम सराली स्थितम तम समाधिस्थमूर्तिम नमामि गंगा गिरिजी योगिराजम. शुचिक्षील समोदक्षस्य प्रतापी जितेन्द्रियम तम नारायणगिरी वंदे सचिदानंद विग्रहम. आनंदम आनंदकरम प्रसन्नम प्रसन्नकरम निजबोध रूपम भवदुःकरम श्रीमद रामगिरी नित्यम अहम नमामि. योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने, महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय भगवान दत्तात्रयाय नमस्तुते. भगवान दत्तात्रयांच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आणि गुरुवर्य महाराजांच्या पावन सानिध्यामध्ये आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व आपला भेटाचा परिवार आहेत आणि अनेकही राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्व मान्यवरांना धन्यवाद देईल. सर्व बेटाचा भक्त परिवार आणि राजकीय जे मान्यवर आहेत, सर्व बेटाचा भक्त परिवाराने जे काही दान या ठिकाणी दिलेलं आहे, गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात, कोणतंही कार्य करत असताना त्या कार्याच्या पाठीमागे कुणाची तरी शक्ती असते. आणि हे कार्य करत असताना योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराज, हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वरगिरीजी महाराज, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज आणि गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांची या ठिकाणी शक्ती आहे. आणि आपण दिलेली पै ना पै याच आश्रमाकरता या ठिकाणी लागेल, एवढंच मी यातून आपल्याला सांगेल. आणि सर्वांना धन्यवाद देऊन झालेले 2 शब्द गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या चरण कमलावर समर्पित करतो. सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.